तर जय खानदेश भाऊसवन. तर आज आपला गेस्ट છે राहुल गुजराती. तर आपण त्याला विचारलो त्याने लाईफस्टाईल ना बारामा. तर तुला परिवारमा कोण कोण आहे? परिवार में स्टार्टिंग ले 2 जण होत. म्हणजे स्टार्टिंग जे सांग 2 जण येते एंडिंग आधी फक्त राहते मी जे आले जे होईल मला समजे नाही कधीच पासून बापचाना आले ते समजायला लागणं तोपर्यंत मम्मी होती चांगला येता हो मी ते मम्मीच्या नाही हो आता जे काही शे एकला मग आता तुला जेवण वगैरे रावाना हाती करणं बस बॉस सगळं आहे की सगळं तू तुला दुकान वगैरे शे काय कामले कोणी जॉबले पार्ट टाइम गाड्या बरस किंवा मग जत्रा बी करत जत्रा करस तेव्हा थोडंफार राहिल्यास घर राहून इच्छा नाही बस कारण की घर एकलं वाटस खाऊ करस म्हणून गाड्या बरा चांगली कपाशी ना त्यांना काही करस ते खास अशी म्हणजे जे काय करणे ते मलाच करणे स्वतःच करणं मी कोणावर डिपेंड नाही बॉस फक्त बस इथलं जे काही ते डिपेंड म्हण मग अशी होई असते तो काहीतरी करी तो म्हणा आई होई तशी नाही दाखलपणापासून मम्मी कशी काढेल की कोणापुढे झुकाणं नाही काही बी होई जाऊ लढत राहायला पुढे काय प्लॅन आहे तुम्हाला? पुढे याच प्लॅन आहे मम्मीने सांगितले मम्मीनी इच्छा पुरी करणे स्वतःना घर काय करशील पुढे मनावर जे होई मी रात दिन एक करसू कधी काय प्लॅन काय गोल वगैरे बनावे असं मला करणं सेफ्ट करेल की बिझनेस मला ग्रो करसू काय बी करसू पण बिझनेस वाढसू कसा ना बिझनेस गॉगलनी दुकान आहे त्या वाढवणे स्वतः मालक तसे मी पण अजून 2-4 दुकानं करसू अच्छा पण मग मम्मीने इच्छा पुरी करसू. आजकाल हा पोरे फिरतच बाकी ना ज्यांनाकडे काम नाही राहत की त्या सांगतात की आमले काम नाही भेटेल ना किंवा सांगतो ते कामले ठेवतात आमले म्हणजे कामावर राहू नाही देत बाकी सांगतात आम्ही जॉब न करता ट्राय करता आमले जॉब नाही भेटत तसं ना करता काय म्हणणं एकच सांगत भाऊ जॉब ना मागे पयापेक्षा स्वतः मालक बना तेव्हा काही नाही नोकर बनापेक्षा मालक बना ना काहीतरी स्वतः करा तेव्हा फायदा आहे. मी बी ते एकला होतो एकला निवडच करण कोणी नाही होतं मला सांगेल पण असं थोडी राहत की प्रत्येक जण म्हणजे बिझनेसच करे असं प्रत्येक ना माइंडसेट सारखा नाही राहत सगळी गोष्ट खरी आहे पण मग काहीतरी करणं या करापेक्षा मग काहीतरी स्टार्ट करा ना त्याची मग कसं राहस की आता आपला घर आपला बाप आपला भाऊ आपला काका जॉबले आपला घरला पण असाच विचार करतस की याला बी जॉबला लागायला पाहिजे किंवा तो त्याला स्वतःला माइंड मध्ये असं येस की मी स्वतः जॉब करायला पाहिजे बिझनेस जॉबवाला जर बिझनेस कडे घ्या तर त्याला एक म्हणजे असं ब्याव वाटस आणि एखादा बिझनेस वाला जॉब कडे घ्या त्याला एकदम ब्याव वाटस असं कसा मिळवस अनुभव त्यासले कारण त्यासले घरात हे सांगेल रास तू जेव्हा तू सक्सेस नाही म्हणून नाहीये की तुम्ही स्टार्ट करा पडी अशात काही फरक पडत नाही कारण की तुम्ही 0 पासून स्टार्ट करा अनुभवल्या कोणती बी गोष्ट ना अनुभवल्याशिवाय काही सक्सेस होत नाही म्हणून नाही अनुभव काढा म्हणजे बिझनेस करणार आहे ना त्यांना अवस्था अनुभव काढा तुम्हाला मित्र होईल त्यांनी बटा किंवा 2 गोष्टी त्यासाठी शिका तो बी सांगितलं की काय कोणी व्यक्ती डायरेक्ट तुम्ही सांगावं ना की बिझनेस नको करू अशी कोणी सांगावली तुमचे तुम्हाला मित्र होईल 2 गोष्टी तुझ्यापेक्षा त्यांनी चांगले नॉलेज येतो बाहेर होईल किंवा बाकी ना पोरच ना असा विषय की म्हणजे असा विचार करतस किंवा मनापेक्षा दाखलाय मग मी का विचारू त्यांना जेव्हा 2 गोष्टी शिकायला भेटत होईल ना मी सांगू त्यांना पाय धरा विषय नाही त्यांना पाय धरा त्यांना जेव्हा चांगल्या गोष्टी जर शिकायला भेटत होईल ना मी तर सांगस की तो आपल्यापेक्षा मोठा होईल तरी त्याला भाऊ म्हणा भाऊ म्हणा त्यांना जेव्हा चांगली गोष्ट द्या दाखला होईल जावं कारण की आपली प्रगती अशी थोडी नाही सामनेवाला सांगितलं ना की भाऊ तो मोठा आहे किंवा तो मनापेक्षा दाखला आहे त्यांची कसं काय जाऊ त्याने म्हणा जेव्हा पाय आज तो टॉपले बरोबर आज तुला जेवणाच्या काम आहे
तुझ्या तो विचार करशील तू अजून वरती जड घे बरोबर तू राहायची खाली काय पाहिजे विचार करा माहेर अशी त्यामुळे विचारू अशी ते विचारू तू जायते कधी तू त्यांना जे जाईन ट्राय ते कर तू तुला नाही थोडी ना सांगी हा तू तुझ्यापेक्षा दाखलाय कितला विजय म्हणत आहे बरोबर जाईन ट्राय कर तू बरोबर सांगितले बोबाशी असं मी बरोबर आहे की जर जॉब करा की आपण समजेल तुम्ही आज जॉब करा आज पण 50 वर्षापासून तू जॉब करा तुम्ही 1 लाख रुपये पगार होईल ठीक आहे 1 लाख रुपये पगार होईल बरोबर पण मग आज तुला ज्या पोरे येते त्याची शून्यामध्ये सुरुवात करणे पडेल म्हणजे बिझनेस आहे तर तुम्ही आज पण 20 वर्ष बिझनेस करा पण बिझनेस ज्या लेवलला जायला रे तुम्हाला तुम्हाला भेटेल त्याच लेवल पण त्यांना पोरेसले भेटेल मेन गोष्ट म्हणजे 20 वर्ष वाची जायचे मेहनत वाची आणि एक गोष्ट सांगू म्हणजे बिझनेस जो आहे तो एक चक्कर सेट जर होई गया ते जास्त नाही आणि जॉब गोष्ट अशी आहे की तो जर तुम्हाला पोऱ्या जर समजल्या तुम्हापेक्षा काहीतरी त्याला गुण कमी आहेत बरोबर तर तो जॉब त्याला नाही भेटणार तर मग तो काय करी काय करी त्याला ते काम करता यावं आणि त्यानं मस्त सांगायचं की बिझनेस करा तेव्हा जे काही बिझनेस जर करायला राहणार पुन्हा पोऱ्या तेव्हा दाखल पण पासूनच राहील भले तुम्ही जर शिकाडा निवड नाही कसं माहितीये का आजकाल की आपण म्हणजे बिझनेस करापेक्षा तरी इथला पाय झटकापेक्षा की लोक एवढा विचार करतात की आपण पुढे जायचं नाही आपला नको म्हणून लोक जॉब करीच नाही एक सिक्युअर जागा लिहिले तसे म्हणजे जागा आता सेफ होईल बुवा ते जास्त पण त्याने येणारी पिढी तर सेफ नाही ना ते स्टार्टिंग मध्ये सुरुवात करणे त्यातल्या जणांनी सुरुवात करणे पडत ना त्यांना वाजता त्याला तो जॉब पायानं वाजता त्याला साधा चांगल्या जणांना पडतस काही पोरी डिप्रेशन माहीत नाही घरना सांगतस की तुला आईच करणं पोऱ्याने चित लागच नाही तेव्हा काही पोरे डिप्रेशन असे करवतस नाही पोरेच ना कॉन्फिडन्स येण्यामुळे मी ग्रो जास्त घर दाखल पण पोरेच ऐकायला चालतस की लाईस करणे तेच करणे ज्या गोष्टी पोरगा पाऊल पुढे उचलावं असतं कधी कधी घरला मी नकार करतात म्हणून पोरगा पुढे मदत करू शकत नाही की मी आई करू शकतो एक लेवल वरती चढस तर दाखवतो ती लेवल क्रॉस करी एक लेवल वरती चढस म्हणणं आहे जे की पोरसले तुम्ही ट्रॅक करू नका त्याची इच्छा होई ते करू द्या तुम्ही सांगितलं त्याची स्टार्टिंग बँकी तुला आईच करणं तेच करणं तशी काही करा नका त्याच नाव दबाव टाकीच नाही काहीच फायदा नाही दबाव जर टाक दिला पोऱ्या ते जे करणार राहस ते त्यांना कथच राहायस त्यांना माइंड कथा जास्त आणि स्टार्टिंग पहिल्याच जर त्याला दबाव बरोबर आहे पण मग जर पोरीसले दाब पण नाही किंवा त्यासले रोकटोक बिनिकडे पण जास्त बिगडी बन जातच पोर रोकटोक करा बिंदास रोकटोकला म्हणाय नाही जी वाईट गोष्ट आहे त्याला रोकटोक करा ना पोऱ्या चांगली गोष्ट करा ना तुम्ही द्या कावटोक ना तो काहीतरी त्या फील्ड मध्ये चांगलं करा ना त्याला कावटोकी राहणार मग तो वाईट गोष्टीच नकडे जावा मग त्याला ते चान्सेस भेटी जातोस त्याला दिमाग फिरी जास्त की करणार समजून राहणार किंवा मग मला सांगितलं उलट वाटलं ती नॉर्मल गोष्ट आहे मग तुम्ही सांगतोस की पोऱ्या त्यांना पोरे जेंडीस अशी पण त्याला कारण आपणच राहतोस म्हणून सांगस पोरे समजिल्या जिथलं समजेल तिथलं चांगलं आहे जिथला समजेल जिथला मेन गोष्ट तुम्ही जर त्याला जर सांग की भाऊ तुला काय करणं तर तुम्हाला अख्खी कुंडली करून ठेवली त्याने की मला हे करणं पण तुम्ही जर त्या स्टार्टिंग पाहिजे जर त्या दबाव टाकले जर त्याला सांगितलं की तुले नाही तुले आईच करणं बरं का मग तो काहीच सांगावं नाही तू मन गुटत राहील काहीच सांगावं नाही तुम्ही म्हणजे सांगा ना एकच आहे की जर पोरे चांगल्या गोष्टी करतो होईल त्यासले मागे खेचू नका त्यासले त्या गोष्टी करू द्या जर तुम्हाला वाटणार नाही की या गोष्टी वाईट आहेत किंवा शोक पाणीनाकडे जाणार आहेतच तर पोरेसले बिंदास रोक करा तर मी आता दुसरा पाठ कळसू तेव्हा मी जॉब विषयी पण बोलसो आणि बिझनेस विषयी पण बोलसो आणि जर कोणले जॉब करणार ते जॉब कशी लागेल ते बी सांगसो आणि जर कोणले बिझनेस करणार ते बिझनेस कसा करणार ते बी सांगसो भेटूत आपण आता दुसरा पार्ट. तर नेक्स्ट व्हिडिओ मा गेस्ट कोणले बोलावत
कमेंट करा, नक्की सांगा.